मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सुसरदा येथे राज्याचे राज्यपाल एस.एम. जमीर यांनी सन 2006 मध्ये भेट दिली होती. यावेळी खादी ग्राम आयोग नागपूर अंतर्गत प्रगती बहुउद्देशीय संस्थान पुलगाव शाखा सुसरदाच्या स्फूर्ती प्रकल्पाला सुद्धा भेट दिली होती. या प्रकल्पात महत्त्वपूर्ण सूतगिरणीचे काम चरख्याच्या माध्यमातून करायचे होते. याकरिता महिलांचे गट नियुक्त करून त्यांना आधी प्रशिक्षण देऊन तदनंतर त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार होते. या प्रसंगी प्रगती बहुउद्देशीय संस्थान यांच्याद्वारे मेळघाटातील महिलांना रोजगार देऊन सन्मान देण्याच्या उद्देशाने जवळपास 65 चरखे वाटप करण्यात आले. सदर चरखे मांगिया, नारदू, शिवाजिरी, हिराबंबई, हरिसाल या गावांमध्ये वाटप करण्यात आले होते. राज्यपाल एस.एम. जमीर यांनी सुद्धा त्यावेळी प्रकल्पाची प्रशंसा करून याला मेळघाटात मोठ्या स्तरावर चालना देण्याबाबत निर्देश सुद्धा दिले होते. मात्र असे काय झाले की मेळघाटात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गहन लागून सदर प्रकल्प सद्यस्थितीत थंडबस्त्यात गेले आहे. गेल्या सन 2006 पासून प्रगती बहुउद्देशीय संस्थान सुसरदाचे कोषाध्यक्ष रुपेश टेंभुर्णे सतत सुसरदा गावात राहून परिसरातील गावात प्रकल्प सुरू करून महिलांना रोजगार देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र गंभीर बाब अशी की सदर प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी असल्यावर स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष वेधून घेतले नाही. इतकेच नव्हे तर प्रकल्पाच्या यशस्वीतेकरिता लागणारी मदत सुद्धा करण्यात आली नाही. परिणामी आज प्रकल्पात वाटप करून सूतगिरणी करण्याकरिता आणलेले चरखे जे प्रत्येकी 25,000 रुपयाचे असून जवळपास 25 चरखे सुसरदा येथे वापर होत नसल्यामुळे भंगार अवस्थेत पडले आहे. आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी, पंचायत समिती धारणी यांनी या प्रकल्पास आपल्या स्तरावर सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मेळघाटातून सूतगिरणीची लहान सुरुवात या प्रकल्पाच्या माध्यमातून करून भविष्यात या संबंधित मोठे प्रकल्प चालवून मेळघाटच्या उद्योगधंद्यांना विशेष चालना मिळणार. इथे काम करत आहोत आणि माझे 25 चरखे आहेत. याच्या पहिले आम्ही 65 चरखे दिले होते. लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करण्यासाठी सर्वांना घर वगैरे दिले. त्याच्यानंतर 25 हे चरखे जे आहेत यांना आम्ही सुसरदा, झांझरी राणा, त्याच्यानंतर राजपूर आणि धोमला राणा असे 5-5 लोकांचे ग्रुप करून यांना रोजगार उपलब्ध करून द्यासाठी केलं होतं. पण लॉकडाऊनच्या नंतर सर्व हे पूर्ण काम स्थगित झालं. तुम्हाला काय अपेक्षा आहे ग्रामपंचायतकडून की तुम्हाला काय हवं आहे तर तुम्ही हे रोजगार सुरू करू शकता? मला यांनी कॅन्डिडेट द्यायचे. यांनी मला फक्त जे बाह्य आहेत यांच्या ग्रामपंचायत सुसरदा, राजपूर, धोमना राणा, त्यानंतर झांझरी राणा असे यांनी 5-5 बायाचा ग्रुप द्यायला पाहिजे आणि मी त्यांना लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.